ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलाय, तर दुसरीकडे चीननं अरुणाचल प्रदेशात डोकं वर काढलंय। अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आलेला आहे। चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न झालाय आणि यावर परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। तर चीनकडून देखील आता कुरापती सुरू झाल्याचं दिसतंय। अरुणाचलमधील काही भागांची नावं बदलण्याचा प्रयत्न हा चीनकडून झालेला आहे। याआधी देखील चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आलेला होता। अनेक भागांमध्ये चीनचं सैन्य हे पुढे येत होतं। सोबतच अनेक सीमावर्ती भागांमधील काही नावं देखील बदलण्याचा याआधी चीनकडून प्रयत्न झालेला होता आणि पुन्हा एकदा चीननं हाच प्रयत्न केलेला आहे। अरुणाचल प्रदेशामध्ये चीननं हे डोकं वर काढलेलं आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर आपल्यासोबत जोडले गेले। शैलेंद्रजी, आपण बघतोय चीनच्या कुरापती खरं तर आधीपासूनच सुरू आहेत। सीमावर्ती जो भाग आहे त्या भागांमध्ये चीननं आधीपासूनच घुसखोरी सुरू केलेली होती। काही भागांची नावं बदललेली होती। पुन्हा एकदा आता पाकिस्तानच्या एका बाजूला कुरापती सुरू आहेत, आता चीननं पुन्हा डोकं वर काढलं। नाही, नक्कीच आहे। अरुणाचल प्रदेश मधल्या काही गावांची साधारणतः 22 गावांची नावं बदलण्याचा कुरघोडी चीनने केलेली आहे। अर्थात हा पहिल्यांदा झालेला प्रकार नाहीये। यापूर्वी अरुणाचल प्रदेशसह तिथली महत्वाच्या गावांची नावं बदलायची आणि जाणीवपूर्वक तणाव निर्माण करायचा, ही चीनची जी कार्य करण्याची पद्धत आहे ही बरीच जुनी पद्धत आहे। मात्र आता जो टायमिंग आहे तो टायमिंग आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। एकतर ऑपरेशन सिंदूर आपलं अत्यंत सक्सेसफुल झालेलं आहे, याच्यामध्ये आपला पूर्णपणे विजय झालेला आहे। आपल्या सैन्य दलाच्या क्षमतेचं प्रदर्शन सगळ्या जगाने पाहिलेलं आहे। पाकिस्तानमधली कोणती सिटी ही सुरक्षित नाही आहे हे आपण देखील दाखवून दिलेलं आहे। आणि मुख्य म्हणजे या संपूर्ण संघर्षामध्ये ज्या चीनच्या शस्त्रास्त्र मदतीच्या आधारावरती पाकिस्तान एवढ्या वल्गना करत होता, त्या चीनची शस्त्रास्त्र याच्यामध्ये चीनी खेळण्यांप्रमाणेच तकलादू निघाली। चीनचे JF-17 फायटर प्लेन असतील किंवा मग त्यांचा HQ-9 रडार सिस्टम असेल, जी भारताच्या हवाई दलाने पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली। त्यामुळे चीनची एक पद्धतीने गळचिपी झाली। अशाही प्रकारचे काही वृत्त आहेत की चीन ज्या पद्धतीने आपल्या शस्त्रास्त्रांची निर्यात आफ्रिकन देशांना करतो, त्या निर्यातीवरती विशेष करून फायटर प्लेन्स आहेत आणि रडार सिस्टम आहेत, त्याच्या विक्रीवर देखील काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। आणि त्या दृष्टिकोनातून चीन हा बऱ्यापैकी बिथरला असल्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून या कुरघोड्या या जाणीवपूर्वक चीनकडनं होत आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच धन्यवाद शैलेंद्रजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।